राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत कियाची कॅरेन्स आहे मित्रांनो, जे की आपल्याला मिळून जाते जेपीएस कियाकडून. यांची ब्रांच आपल्या वाशिममध्ये चालू झालेली मित्रांनो. आणि कॅरेन्स वगैरे आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये आपल्याला दोन मॉडेल दिसतात मित्रांनो, मेनली पेट्रोल आणि डिझेल. पेट्रोलमध्ये पण मॉडेल येऊन जाईल आपल्याला, डिझेलमध्ये पण येऊन जाते. आणि मित्रांनो याच्यामध्ये सीएनजी पण येऊन जाते, पण सीएनजी आपल्या थर्ड पार्टी येऊन जाते मित्रांनो. बाकी कॅरेन्स जे आपल्याशी पेट्रोल आहे, आता हा आपल्याला प्रीमियम ऑप्शन येऊन जाईल आपल्याला मित्रांनो, वेरियंट वगैरे. बाकी मित्रांनो, आता आपण बोलू आपल्या गाडीच्या चावी वगैरेबद्दल. तर या प्रकारे आपली चावी करून जाईल कियाचं लोगो वगैरे. आणि बाकी हे मित्रांनो किले मतलब की फ्लिपकार्ट ॲप येऊन जाते. बाकी तर लॉक अनलॉक डिक्कीला आपण इथून ओपन करू शकतो मित्रांनो. बाकी दोन्ही की आपल्याला सेम टू सेम दिलेले आहेत. बाकी मित्रांनो इथं पण आपल्याला सेम टू सेम लोगो करून जाते आपल्याला. बाकी आपण जर बघायला मित्रांच्या प्राइसिंग बद्दल, तर जे प्रीमियम ऑप्शन पेट्रोल मॉडेल मित्रांनो मॅन्युअलमध्ये, या मॉडेलची एक्चुअल प्राइस जाते आपल्या वाशिममध्ये जेपीएस कियावरती 10,99,000 मित्रांनो. आणि या मॉडेलची जी मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे आहे तर ती आपल्याला 3 लाख पासून 3.5 लाख आपण करू शकतो मित्रांनो. बाकी आता आपण बोलायचं इंजन ट्रान्समिशन वगैरेबद्दल. गाडीचं जे इंजिन वगैरे ते आपल्याला स्मार्ट स्ट्रीममध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि जे की आपल्याला G1.5 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो, जी की आपल्याला येऊन जाते 4 सिलेंडरमध्ये. आणि हे पॉवर काढून देते मित्रांनो 113 bhp. आणि जे टॉर्क असते मित्रांनो ते आपल्याला 144 न्यूटन काढून देते मित्रांनो. बाकी इथं आपल्याला बॅटरी वगैरे या बाजू फ्यूज वगैरे जातील मित्रांनो. आणि गाडीमध्ये हा जो मॉडेल मित्रांनो हा आपले नॉन टर्बो जाते पेट्रोलमध्ये. तुम्हाला जो पेट्रोलमध्ये टर्बो पाहिजे असेल ते पण तुम्हाला मॉडेल मिळून जाते मित्रांनो. आणि मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काही इन्स्टॉलेशन करायला मिळणार नाही आपल्याला, पूर्ण एकदम खाली टाईप आपल्याला येऊन जाते हे. त्यानंतर मित्रांनो आपण जर बघायला गेलो पाहिजे जसं डायमेन्शन वगैरे आहे, तर हे आपल्याला 4.5 मीटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. म्हणजे 4.5 मीटरची टोटल लांबी वगैरे मित्रांनो. म्हणजेच की मित्रांनो याची टोटल जी लांबी वगैरे आहे ती आपल्याला 4,540 मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीची जी रुंदी वगैरे मित्रांनो, गाडीची टोटल रुंदी वगैरे आपल्याला 1800 मध्ये मिळून जाईल. आपल्या गाडीची उंची वगैरे मित्रांनो 1,708 मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आता राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या व्हीलबेस वगैरेबद्दल. आपल्या गाडीचा जो व्हीलबेस वगैरे मित्रांनो तो आपल्याला 2,780 मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि ग्राउंड कोस्ट आपल्या गाडीचा 195 मध्ये मिळून जाते. बुटफेस वगैरेबद्दल, तशी आपली गाडी मित्रांनो 7 सीटर आहे. 7 सीटरमध्ये आपली जास्त बुटफेस मिळत नाही मित्रांनो, तर तरी याच्यामध्ये आपल्याला 216 लिटर येऊन जाते. पण आपण जर थर्ड रोज आपण जर मित्रांनो फोल्ड केलं तर आपल्याला जास्त बुटफेस मिळून जाते मित्रांनो. तर आपल्याला मिळून जाते हिच्यावाला 16 केम्पीएलचा. बाकी टर्निंग्सवर मित्रांनो आपल्या गाडीचं येऊन जाते आपल्याला 5.5 मीटरमध्ये. आणि पेट्रोल टँक याच्यामध्ये येऊन जाते 85 लिटरमध्ये मित्रांनो. बाकी माझं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 16 केम्पलचा मायलेज वगैरे कंपनी क्लेम. बाकी आपण जर बघायला गेलो मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे तुम्हाला सांगितलेलीच आहे मी. फीचर्स वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो, तर सगळ्यात पहिले तर मित्रांनो इथं आपल्या जाते कियाचा लोगो करा. आणि जे ग्रिल वगैरे ते आपल्या या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो, फुल ब्लॅक येऊन जाते. फक्त आपल्या खाली थोडी ओपन येऊन जाते मित्रांनो. बाकी याच्या पाठी मग आपले रेडिएटर वगैरे जाईल मित्रांनो. आणि इथे येऊन जाते आपल्या टोचीची जागा वगैरे मित्रांनो. बाकी हेडलाईट वगैरे आपण जर बघायला गेलो तर हेडलाईटमध्ये आपल्याला हॅलोजन सेटअपमध्ये हेडलाईट वगैरे जाते. इंडिकेटर्स वगैरे आपण आपल्याला हॅलोजनमध्ये येऊन जाते मित्रांनो. तर राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या टायर्स वगैरेबद्दल, तर किया कॅरेन्समध्ये आपल्याला जेकेचे टायर वगैरे जातात. जसं टायर साईज वगैरे मित्रांनो आपल्याला येऊन जाते 195 65 R 15 इंचचा टायर येऊन जाते मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला समोर डिस येऊन जातात, पाठीमागे डिस येऊन जातात. तर ब्रेकिंगमध्ये गाडी, बाकी ब्रेकिंगमध्ये याच्यामध्ये चांगलं, बाकी ब्रेकिंग चांगली दिली मित्रांनो. कारण समोर डिस पाठीमागे डिस येऊन जाते. ABS CBD हिल कंट्रोल, डिसेक कंट्रोल, टॅशिंग कंट्रोल, हे सगळे फीचर्स याच्यामध्ये येऊन जातात मित्रांनो. बाकी आपले इंडिकेटर्स वगैरे जातील मित्रांनो. आणि मिरर फोल्डेबल नाहीत मित्रांनो. हे फक्त आपण नाही काय आतून ऍडजस्ट करू शकतो. हे मॅन्युअल मित्रांनो, तुम्हाला हाताने फोल्ड करावं लागेल. मित्रांनो आपल्या इथं दिले ज्यामध्ये वन टच वगैरे जाईल आपल्याला. बाकी चाइल्ड लॉक सिस्टम वगैरे जाते. लॉक अनलॉक वगैरे आतून आपण करू शकतो. बाकीचे मिरर वगैरे दिले मित्रांनो, तर याला आपण इलेक्ट्रॉनिकली आतून बसून आपण कंट्रोल करू शकतो मित्रांनो. बाकी आपण जर बघा सीट कंट्रोल कराबद्दल, तर हे आपले मॅन्युअल जाते मित्रांनो. जसं तुम्हाला जर या रोल जर समोर करायचं असेल तुम्ही इथून करू शकता. बाकी तुम्हाला हाईट ॲडजस्टसाठी इथं बटन दिलेलं मित्रांनो. बाकी इथून तुम्ही नाही काय पेट्रोल टँकला ओपन करू शकता मित्रांनो. आणि या बाजूच्या बोनटला पण आपण ओपन करू शकतो. बाकी खाली आपल्याला इथं दंडी दिलेली आहे, लोखंडी दंडी, जेणेकरून आपण सीटला समोर किंवा मागं आपण करू शकतो मित्रांनो. बाकी इथं आपल्याला हार्ड प्लास्टिक वगैरे जाते. बाकी बॉर्डर ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. बाकी सेफ्टीच्या हिसाबात आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर गाडीमध्ये आपले 6 एअरबॅग येऊन जातात. आणि ग्लोबल इंडियामध्ये गाडीला 5 स्टार रेटिंग मिळालेली मित्रांनो. आता आपण जाऊया इंटिरियर वगैरेबद्दल. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. गाडीचा जो मीटर वगैरे आहे तो सध्या बंद आहे मित्रांनो, कारण की सध्या ही स्टॉकवाली गाडी आहे. तर यामध्ये तुम्हाला सगळे मीटर बंदच मिळून जातील. हा आपल्या येऊन जाते नॉन टर्बो वेरियंट वगैरे येऊन जाते. बाकी स्टेरिंग वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो, इथं आपल्या कियाचं लोगो येऊन जाते. बाकी या बाजूला जसे MID कंट्रोल वगैरे त्याची कंट्रोल येऊन जातील आपल्याला. बाकी मोड्स वगैरे, व्हॉइस कमांड वगैरे ते आपल्या इथं आलेले मित्रांनो, याची कंट्रोल येऊन जातील मित्रांनो. बाकी हेडलाईट कंट्रोल वगैरे आपल्या या बाजूला दिले आहेत मित्रांनो, विथ इंडिकेटर्स वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी स्टेरिंग टाईप आपल्याला टीव्ही टाईप येऊन जाते. टेस्कोपी टाईप आपल्याला मिळणार नाही मित्रांनो.
आता आपण बोलायचं इन्फोटेन सिस्टम कराबद्दल. तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो ॲपल CarPlay आणि Android Auto दोन्ही काम वगैरे होऊन जाते मित्रांनो. प्रीमियम मॉडेल पाहिजे असेल तर तुम्ही नाही का कियाची कॅरन स्लाइव्हिस घेऊन जाऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला प्रीमियम होऊन जाते, म्हणजे की सनरूफ वगैरे सगळं होऊन जाते आणि या मॉडेलपेक्षा ते तर खूप जास्त प्रीमियम आहे मित्रांनो. बाकी याचे एसी कंट्रोल आपल्या इथं दिले मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला इथे मॅन्युअल सगळे येऊन जातात. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ज्यामध्ये येत नाही. चार्जिंग पॉईंट 12 वोल्ट आणि USB चार्जिंग पॉईंट पण दिलेले मित्रांनो. ट्रान्समिशन आपण बघायला मित्रांनो 6 स्पीड ट्रान्समिशन आहे याच्यामध्ये. बाकी रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे बघायचं असतं तर आपण बघू शकतो या प्रकारचे आपले मिळून जाईल. स्क्रीन रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी तशी आपल्याला चांगली दिलेली मित्रांनो. बॉक्सवर आपल्या इथं दिलेला मित्रांनो, चांगलं स्पेस वगैरे याच्यामध्ये होऊन जाते. हार्ड प्लास्टिक आपल्या गाडीमध्ये जाते मित्रांनो पूर्ण, आणि मॅन्युअल हँडबॅग वगैरे जाते, 2 कप फोल्ड वगैरे जाते मित्रांनो. आणि इथे जाते आपल्या इथं आंबर्स वगैरे मित्रांनो, ज्याला तुम्ही नाही काय तुम्हाला सामान ठेवायचं असेल तुम्ही याला ठेवू शकता याच्यामध्ये जास्त सामान, आणि तुम्हाला नुसार ठेवायचं असेल तर तुम्ही याला असं पॅक बुक करू शकता एकदम प्रॉपर. स्लायडेबल नाही मित्रांनो हे जे आपलं आंबर्स वगैरे आहे. बाकी कम्फर्ट वगैरे गाडीमध्ये चांगला आहे मित्रांनो. तुम्ही जर अर्टिगा बघत असाल, तुम्हाला डिझेल गाडी पाहिजे असेल टूरसाठी, तर तुम्ही एकदा नाही का म्हणजे की कियाची कॅरेन्स वगैरे पण बघू शकता मित्रांनो. मित्रांनो आपल्या इथून जाते याचे जे ॲडजस्ट बटन, चॅसिंग कंट्रोल आणि हेडलाईट लेवलचे कंट्रोल आपल्या इथं दिले आहेत मित्रांनो. आपल्याला डे नाईट मिरर वगैरे ते आपल्याला येऊन जातील. टिकट होल्डर वगैरे आपल्या इथं दिलेले मित्रांनो. बाकी सनग्लासचे होल्डर वगैरे जातील मित्रांनो. नॉर्मली आपल्या अर्टिगामध्ये येत नाही मित्रांनो सनग्लासचे होल्डर वगैरे, पण आपल्या याच्यामध्ये येऊन जातील मित्रांनो. बाकी नॉर्मल आपल्या लाईट वगैरे जाते मित्रांनो याच्यामध्ये. आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या सेकंड रो वगैरे बद्दल. तर सेकंड रो मध्ये जो कम्फर्ट वगैरे असतो ना, तो पाठीमागे तसा चांगला दिलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. जसं लेग रूम वगैरे, थाय सपोर्ट वगैरे आहे. बाकी याच्यामध्ये आपल्या प्रॉपर कर्टन्स वगैरे पण जातील, जे की आपल्याला अर्टिगामध्ये मित्रांनो येत नाहीत. एसी कंट्रोल आपल्या इथं दिले मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही याचं पॉवरला पण कमी जास्त करू शकता. बाकी खाली आपल्याला 2 टाईपची चार्जिंग पॉईंट वगैरे आणि फोन ठेवण्यासाठी जागा पण दिलेली आहे. टोटल गाडीमध्ये मित्रांनो तसे आपले चार्जिंग पॉईंट आपल्याला इथं 2 दिलेत, पाठीमागे 2 आहेत मित्रांनो, समोर आपल्या 3 येऊन जातात मित्रांनो. 7 चार्जिंग पॉईंट वगैरे जातील गाडीमध्ये. बाकी 6 सेट वगैरे गाडीमध्ये येऊन जातात मित्रांनो. खाली आपल्या एसी वगैरे येणार नाही, एसी याच्यामध्ये आपल्या वरती येऊन जाते मित्रांनो. बाकी नॉर्मल आपल्या हॅलोजन सेटअप संग लाईट वगैरे जाते मित्रांनो याच्यामध्ये. रिअर प्रोफाईल वगैरे मित्रांनो आपल्या या प्रकारे येऊन जाईल, ज्या मी तुम्हाला काही इंटी टेलर वगैरे येणार नाही मित्रांनो. फक्त आपल्याला ब्रेक लाईट वगैरे आपल्याला इथे येऊन जाईल. इंडिकेटर्स, रिव्हर्स लाईट वगैरे आपल्या इथून जाईल मित्रांनो, जे की हॅलोजन सेटअपमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी सेंटरमध्ये आपल्या कियाची बॅजिंग वरून जाते मित्रांनो, आणि या बाजूला आपल्याला JPS किया, त्याच्या खाली आपल्या कॅरेन्सची बॅजिंग वरून जाते मित्रांनो. बुटफेस आपण जर बघावं याच्यावालं, तर 216 लिटरचा बुटफेस आहे मित्रांनो पेट्रोलमध्ये. CNG घ्यायचं असेल तर थोडं बुटफेस कमी. बाकी तुम्हाला बुटफेस जास्त पाहिजे असेल मित्रांनो, तर थर्ड रो तुम्ही फोल्ड करून टाका, जेणेकरून तुम्हाला बुटफेस चांगलं होऊन जाते मित्रांनो. बाकी तुम्हाला इथं पण एक टाईपची चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. हे टाईपची चार्जिंग इथं पण दिलेलं आहे, आणि इथं पण दिलेलं आहे मित्रांनो टाईपची चार्जिंग पॉईंट वगैरे. बाकी कम्फर्ट वगैरे चांगलं होऊन जाते गाडीमध्ये मित्रांनो. आणि जे शेप मी टायर वगैरे आहे ते आपल्याला इथं खाली दिलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला खालून यायचं खोलावं लागेल, खाली दिलेलं आहे इथे. बाकी मित्रांनो पाठीमागे आपले 4 पार्किंग सेन्सर वगैरे जातील, आणि रिव्हर्स कॅमेरा वगैरे आपल्या इथं दिलेलं आहे मित्रांनो. बाकी टोचची जागा आपली या बाजूला दिली, 2 रिफ्लेक्टर वगैरे दिलेत मित्रांनो. ते नाईटमध्ये चांगलं काम करतात तसं. बाकी जे पेट्रोल टँक वगैरे मित्रांनो ते आपले 85 लिटर संघ येऊन जाते याच्यामध्ये. ते चांगलं आहे मित्रांनो पेट्रोल टँक वगैरे पण. बाकी तुम्हाला जर याच्या थर्ड रो मध्ये बसायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला फक्त हे जे बटन आहे ना, याला तुम्हाला फक्त असं एकदा दाबून द्यायचं, पूर्ण फोल्ड वगैरे होऊन जाते. पाठीमागे जाऊन तुम्ही आरामात बसू शकता मित्रांनो. बसणं झाल्यानंतर तुम्ही फक्त याला असं लावून द्या, झाली मित्रांनो लॉक आहे. तर इथं पण बसू शकता, पाठीमागे पण जाऊन बसू शकता मित्रांनो आरामात. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा, आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. रामनाथ सांगा.